नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजीव अग्रवाल वाशिम। आज दिनांक आहे 19/8/2026 मंगळवार। आज माझ्याकडे हे दोन पेशंट आलेले आहेत। आता ऐका, काय काय नाव आहे तुमचं? जोरान बोला, बोला इकडे पाहू। रतन देवराव बोचरे, गाव, खरबी, जिल्हा, हिंगोली. बरं। किती वर्षापासून दारू पिता? दारू पहिली लेखी असेल त्यांना आता समजा एक 5-6 वर्षातून केलं. बरं, दारूमुळे काय नुकसान झालं असं सांगता येईल तुम्हाला? काय नुकसान झालं असेल तर मला काही नाही. बरं, ठीक. हे त्यांच्या पत्नी आलेल्या आहेत, नाव सांगा तुमचं? मंजुळाबाई रतन बोचरे, बरं, मला किती वर्षापासून दारू पितात? 5 वर्ष. बरं, इथं तुम्हाला कोणं पाठवलं? आमच्या पाहुण्याने पाठवली. दारू सुटली का त्याची? 3 महिने झाले सुटली आहे. तुम्ही औषध देणार बरोबर? अच्छा, दारूमुळे तुम्हाला घरात काय त्रास वाटतो सांगा? दारूमुळे त्रास होतोयच ना. काय काय होतंय? काय किरकिर होती घरात, काय जेवण नसते बरोबर, काय नसते. बरं बरं चांगल्यासाठी आम्ही आलो. बरं. आता या दुसऱ्या पेशंटची पत्नी आहे अलकाबाई, गजानन गाव, माव जिल्हा, चालला जिल्हा जालना बरं. कोणं पाठवलं तुम्हाला इथं? भावानं भावानं. दारू सुटली त्या लोकांची तिकडं? सुटली त्याची किती लोकांची सुटली? 5 वर्ष दारू सुटलेली. 5 वर्ष सुटलेली. आता चांगले वागतात ते? हो, चांगलं वाटतं. आता तुम्हाला कोणाची दारू सोडवायची आहे? मालकाची. मालकाची. बरं, औषध देसाल बरोबर? हो, बरं. दारूमुळे काय काय नुकसान वाटते तुम्हाला? भांडणं वाटते तर किरकिरी, काम करीत नाही तर. बरं, तुमचे मन लागत नाही, हं, लेकरा बाळाचं शिक्षण होत नाही, नाही. बरोबर आहे? हो, आणि लेकरं- घरात आहे ते सगळं विकून टाकतात, हो, बरोबर आहे? इकडं तीस. नाही लोक दुसरे, हो, बरोबर आहे? हो, आता तुम्ही औषध देसाल बरोबर? हो. ठीक आहे. आता एका पेशंटचे वडील आहेत. कोण्या पेशंटचे वडील आहेत? रतन रतनचे वडील आहेत. बरं, आपले रतन कधीपासून दारू प्यायले? 5-6 वर्षापासून केलं. बरं. काय नुकसान दिसते तुम्हाला दारूमुळं? नुकसान म्हणजे बरीच नुकसान आहे त्याच्यामुळं दारूमुळं. ठीक आहे. कामधंद्याची बुडवणूक, हं, पैशाचा नासोडा हं. आणि बाकी काय शरीरात बसा बसा. बरं. त्याच्या हं, त्याच्या शरीराची पण हानी झालेली दिसायली. बरं. मग बाकी काय व्यवहारात कोणतं यश बसल्यावर नाही दारूमुळं. सर का थोडं थोडं तुम्ही या इकडे या. हं. दारूमुळं दुसरं काय ते काय चांगलं थोडीच आहे. या इकडे बसा. या घ्या, सगळे घ्या. बर, तुम्ही जे काय आता लोक दारू पितात, तुम्ही मोठे माणसं आहेत वयानं वगैरे, तुम्ही कधी दारू पिली होती का? आम्ही नाही केलं. बर, नाही पिली कधी, जिंदगीत नाही पिली तुम्ही. बर, तर आजकालच्या मुलांना लोकांना काय तुम्ही संदेश देणार की दारू? पिऊ नका बाबा, बाकी काय म्हणणार आम्ही. बर, दारूमुळे नुकसान होत आहे. नुकसान होते हे तर साऱ्या जगालाही कळते. बरं. तरी ते तिकडं साथ येतं. बर, दारू ही वाईट आहे, शरीरही खराब करते, घरही बर्बाद करते, बरोबर आहे? आता हे दुसरे पेशंट आमचे नाव सांगा. गजानन ज्यांच्या पत्नी अलकाबाई आहे. गजानन रावसाहेब बरं. जिल्हा, जालना किती वर्षापासून दारू पिताय? 4-5 वर्ष. काय नुकसान झालं तुमचं दारूमुळे? काय दुःख काय झालं नाही. सांगा ना. काय नाही झालं. काही नाही झालं. बर, आता दारू सोडायची आपल्याला. हो, दारू वाईट आहे का चांगली आहे? वाईट होती. बरं, ठीक. आता इकडे घ्यायची. तुम्ही कोणासाठी आले? मुलगा बरं, आता हे कुठून आले तुम्ही? आकडा बाळापूर येळेगाव अक्कडा, बाळापूर तालुका, कळमनुरी जिल्हा जिल्हा? हिंगोली. बरं, कोणा पाठवलं तुम्हाला इकडं? आता आलो असं फोन नंबर घेऊन. बरं, कोणा दिला फोन नंबर? ज्याची दारू सुटली त्याने दिला असेल ना? हा ते तिकडे दारू सुटली का तुमच्या गावाकडे? हा सुटली इकडे. किती लोकांची सुटली? नाही, एकच माहिती एकाचं माहिती आहे. बरं, किती वर्ष झाले? 7 वर्ष. 7 वर्ष झाले दारू सुटली. लॉकडाऊन मध्ये आलतो आम्ही. हा, बरं, चांगलं झालं की नाही? हा आता लॉकडाऊन मध्ये तुम्हाला कोणाच्या औषध न्यायच्या? मुलाचं. मुलगा. पहा मित्रांनो, 7-7, 10-10, 15-15 वर्ष झालेत माझ्या पेशंटला की त्यांची दारू सुटलेली आहे. यांच्याकरता तुमच्या तिकडे दारू सुटली?
हो ते पाहुण्यांनी सांगितलं म्हणून मी पाहुण्याने घेऊन आलो. सांगितलं. ताईची दारू सुटली ना पाहुण्याची? हो, सुटली ना. बरं झालं, चांगलं आहे. चांगलं आहे. पाहुण्यामध्ये काय काय तुम्हाला बदल दिसते आता? ते चांगला बदल दिसते आता. शेती किती व्यवस्थित करते. घरी करीत हो, नव्हते. शेती करीत नव्हते, पियायलाच फिरत होते, आता काही बरं, करू. आता वाशिमला आलं आपल्या डॉक्टर अग्रवाल दारू सुटते. हो. एवढं खरं आहे का खोटं आहे? खरं आहे, गॅरंटी आहे. गॅरंटी. पण औषध दिल्यावर सगळं कोणाच्या हातात आहे? माय माऊलीच्या आता हातात. ते औषध देणं. बरोबर आहे. हो ना. आता हे 3 पेशंट आलेले आहेत माझ्याकडे जे की औषध घेण्यासाठी. म्हणून माझं म्हणणं आहे मित्रांनो, दारू सोडायचे असेल तर वाशिमला श्री साई कृपा व्यसनमुक्ती केंद्र, तुर्के कॉम्प्लेक्स, पुसद नाका, वाशिम इथं येणे, सोबत बायकोला आणणे, आधार कार्ड आणणे, 100% दारू सुटते. इथे आल्यानंतर तुमची सगळी माहिती घेतली जाते, बायकोला त्या पेशंटला समुपदेशन मार्गदर्शन केले जाते आणि औषध देऊन जे की होमिओपॅथिक आहे तुमची दारू कायमची सुटल्या जाते. फक्त आपलं सहकार्य असलं तर 100% आपण दारूला हद्दपार करू शकतो. माझं बोलणं योग्य वाटेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.